चाहते हैं हमारी महायुति जो है गठबंधन, ये जो है इस बार मुंबई में महापौर हमारा ही होना चाहिए। हमारा इस बार एक लक्ष्य है कि हमको मुंबई महानगर पालिका में अपना महापौर बैठाना है। ये 100% गारंटी है कि इस महायुति का महापौर और मराठी आदमी बैठेगा, ये 100% गारंटी। 10 वर्षामध्ये अगोदर काही 30 वर्षाला झालं नाही, ते आताच्या या 10 वर्षामध्ये झालेलं आहे। मॅडम, आज तुम्ही ते सभेसाठी आलेला आहात। 2 ते 3 दिवसातच मतदान असणार आहे। मतदान आपण कुठून आलाय आणि कशा प्रकारच्या भावना आहेत? मी मुंबई महाराष्ट्रामधून म्हणजे कोकण मधून आले। तर मी मोदींच्या सभेसाठी आलेले आहे आणि महायुती जे शिंदे साहेब यांच्यासाठी आलेले आहे। तर मला असं वाटतं की जो काही विकास झालेला आतापर्यंत तो महायुतीमध्ये झाला आहे आणि त्याचा भक्कम पायामध्ये मोदी त्यांच्या पाठीशी आहे। आणि जी महायुती तयार केली, शिंदे साहेबांनी जे विकास कामं केलेली आहेत, तर त्याच्याबद्दल म्हणजे भरपूर काही सांगण्यासारखं आहे। कारण हे 10 वर्षामध्ये अगोदर काही 30 वर्षाला झालं नाही, ते आताच्या या 10 वर्षामध्ये झालेलं आहे। आणि ह्याच्यामुळेच आम्ही सगळेजण मोदी आणि महायुतीच्या पाठीमागे आहोत आणि त्यांचे तेच भाषण ऐकण्यासाठी आम्ही इकडे आहोत। आज तुम्ही इथे सभेसाठी आलात, तुमच्या कशा भावना आहेत? मुंबईमध्ये तुम्ही प्रचार करताय, कशा पद्धतीने आज सभेत तुम्ही आलेला आहात? महायुतीचा हम चाहते हैं हमारी महायुति जो है गठबंधन, ये जो है इस बार मुंबई में महापौर हमारा ही होना चाहिए। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई महायुति का, और उसके लिए हम लोग एकदम जोर शोर में लगे हैं और आज पूरा उत्साहित होकर इस सभा में आए हैं फडणवीस साहब को सुनने के लिए। आपका ग्राउंड पे प्रचार कैसा चालू है? जो कल सभा हुई थी उसमें बहुत मुद्दे लगाए गए, एक मराठी का मुद्दा था, उसका आप कैसे मतलब उत्तर देने वाले हैं, कैसे आप काम करने वाले हैं? देखिए, हम लोग हमारा जो बेल्ट है वहाँ हम गली गली घूम रहे हैं। वहाँ ऑलरेडी हमारे पहले से वहाँ पे विधायक हैं, हमारी पार्टी के कैप्टन आर तमिल सेल्वन जी, उन्होंने इतना काम करके रखा है वहाँ पे कि हमको ज्यादा जो है ऑब्जेक्शन का ये नहीं है। तो उस हिसाब से हमारा जो भी पॉजिटिव रिस्पांस है, और इस बार वो जो हमारी सीट है वो महायुति यानी शिवसेना को गई है, और उनके लिए हम हमारा पूरा जो है काम चालू है और हम वो सीट जीत कर लाएंगे। धन्यवाद। तो आज 2 दिन में चुनाव मतलब मतदान होने वाला है, तो लोगों का माहौल, लोगों का प्रतिशत कैसा है, लोगों का भावना क्या है? लोग एकदम उत्साहित है कि इस बार हिंदुत्व का मुद्दा है और हम लोग जो है बीजेपी को ही जिताएंगे और बीजेपी का महापौर बिठाएंगे। ये मैं नहीं, जनता बोल रही है, लोग। मुंबई महापालिकेचा प्रचार सुरू झालेला आहे। 2 दिवसातच मतदान आहे, 2 ते 3 दिवसातच। कशा पद्धतीने आज तुम्ही सभेसाठी इथे आलात, काय तुमचं काम चालू आहे, कशा पद्धतीने महायुतीचं काम ग्राउंड वरती चालू आहे? आता या ग्राउंड मध्ये बघायला गेलं तर महायुतीचं खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब यांनी एवढी मुंबईचे विकास एवढा केलेला आहे, तर जनता खुश आहे। जनता त्यांना भरभरून वोटिंग करणार आहे। तुम्ही बघता सर्व यूपी बिहार वाले बोला, महाराष्ट्रीयन बोला, सर्व समाजाचे लोक त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांना भरघोस त्या टायमाला मतांनी निवडून देतील आणि महानगरपालिकेवर मुंबईचा मराठी बसेल महापौर। सर जी, आप इधर प्रचार करने के लिए आए हैं, तो कैसा लोगों का रिस्पांस है, लोग क्या चाह रहे हैं? लोगों का रिस्पांस बहुत अच्छा मिल रहा है। महायुति के नाम पे लोग हमारी जो महायुति है ना उसकी तरफ आकर्षित हो रहे हैं। युवा पीढ़ी जो है ना हमारे साथ में भरपूर जुड़ी है। इसके लिए हमारा इस बार एक लक्ष्य है कि हमको मुंबई महानगर पालिका में अपना महापौर बैठाना है। ये 100% गारंटी है कि महायुति का महापौर और मराठी आदमी बैठेगा, ये 100% गारंटी है। ताई, तुम्ही आज इथे तुम्ही आज मुंबईमध्ये काम करत आहात, महायुतीचा प्रचार करत आहात, आज तुम्ही सभेसाठी इथे आलात, काय भावना आहेत? आमच्या भावना आहेत की आमचा 94 जो वॉर्ड आहे, जो 10-15 वर्षापासून जो आजपर्यंत आम्हाला काहीच त्याचं फळ भेटलं नाहीये, तर आमचा विचार आहे की आमची पल्लवीताई सरमळकर ही महायुतीचा वॉर्ड आहे, जसे की बीजेपी, आरपीआय आणि आपला शिवसेना वॉर्ड हा जिंकलाच पाहिजे। आणि आमची बहीण आमच्यासाठी भरपूर काय काम करते, ते स्वतःसाठी गोलीबार वॉर्ड हा रीच 94 वॉर्ड गोलीबार याचा आमचा विकास झालाच पाहिजे। विकास झाला पाहिजे। आतापर्यंत काल इथे सभा झाली, इथे त्याने मराठीचा मुद्दा आला, सगळेजण आले, तर तुम्ही कसं उत्तर देणार? काय तुम्हाला तिकडे त्यांच्याकडनं काय होत आहे, कशा पद्धतीने उत्तर देणार आहात तुम्ही?
हे मराठीच्या मुद्द्यावरती तुम्ही कसं बघता की मराठी महापौर झाला पाहिजे असं आपण सांगतोय, महायुतीचे पण सांगतायत, पण ते म्हणतायत की नाही मराठी होणार नाही, मराठी माणूस इकडे निघून जाणार आहे. नाही, मला काय वाटतं? आपला भगवाचा जो झेंडा आहे तो झालाच पाहिजे वरती, मराठी वड आलाच पाहिजे धनुष्यबाण. मराठी महापौर महायुतीचाच बसणार की दुसऱ्यांचा बसणार, महाविकास आघाडीचा बसणार, मनसे आणि उभाटा यांचा बसणार? नाही नाही, महायुतीचा वड, आपल्या महायुतीचा जो वड आहे तो जिंकलाच पाहिजे.